लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील म्हापोली गावामध्ये युवा नेतृत्व नवील भाबे, उबेद हलबे, गुलाम हलबे यांच्या पाठपुराव्यामुळे खासदार निधीतून रस्ता विकास कामाचे भूमिपूजन भिवंडीचे लोकप्रिय खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी बाळ्यामामांसह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळ्यामामा म्हात्रे यांनी म्हापोली गावाबद्दल विशेष प्रेम व्यक्त करत आपल्या राजकीय प्रवासात म्हापोलीचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. तसेच परिसरालगत रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुमारे 100 मीटर जागेच्या प्रश्नावरही आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत आश्वासित केले. कार्यक्रमाचे आयोजन उबेद हलबे, नवील भाबे, गुलाम हलबे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. दरम्यान सदर विकास कामाची जबाबदारी ठेकेदार कुणाल सुतार यांच्याकडे सोपवण्यात आली असून हे काम योग्य पद्धतीने, दर्जेदार व वेळेत पूर्ण होईल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी युवा नेतृत्व नवील भाबे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीने खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. तर चला पाहूया या भूमिपूजन सोहळ्याची काही क्षणचित्रे. माझं असं मत आहे की संयम ठेवला आणि लढाई ही आपल्या हिशोबाने करायची असते. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. NS अभिषेक आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून उमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. जनतेचा काही दिशातून उमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. अभिषेक कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आज म्हापोली गावामध्ये आमचे हलबे साहेब असतील, नवील बाबे असतील, त्यांचे सगळे सहकारी यांच्या प्रयत्नातून आज एक सीसी रोडचा कामाचा शुभारंभ झालेला आहे. या अगोदर देखील 20 लाख रुपयाचे एक काम
मापोली गावामध्ये मी करून दिलेलं आहे आणि आज इथे उद्घाटन करताना त्याच्या पुढचा देखील एक रस्ता आहे, एक काहीतरी 100 मीटरचा आहे, ते देखील माझ्याकडे त्यांनी मागणी केली आणि हळवे साहेब नवीन यांनी मला ती माहिती द्यावी. मी त्याचं देखील त्वरित हे काम आटोपल्यावर त्याचं पुढचं पत्र हे देखील मी त्यांना देईन आणि ते काम लवकरात लवकर करेन. आणि खास करून या सगळ्या ग्रामस्थांचे मी आभारी व्यक्त करेन का या सगळ्या ग्रामस्थांनी मला खूप भरभरून अशी मदत केली आहे. आणि मध्ये जो लांबच एक्झिटचा लढा झाला त्या लढ्याची सुरुवात इथूनच झाली होती. हलवेचा आपण इथं बसलो होतो, त्या लढ्याची सुरुवात इथून झाली आहे आणि इथूनच आज तो लढा यशस्वी होत आहे. म्हणून या गावाचं या ग्रामस्थांचं मी सगळ्यांचं मनापासून आभारी व्यक्त करतोय. तर त्यांनी खूप खूप मेहनत घेतली, यापुढे देखील घेतील. कारण मी सातत्याने पाहतो हे सगळे कार्यकर्ते पक्षाचं काम असू दे, लोकोपयोगी काम असू दे, सातत्याने खूप पुढं असतं आणि म्हणूनच सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतोय. धन्यवाद. आणि सर्वप्रथम मी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार श्री बाल्यामामा म्हात्रे सर्वप्रथम आमच्या गावात त्यांनी आले तर गावकऱ्यांच्या वतीने मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो आणि ते आले म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो. साहेबांचे मार्फत आम्ही इथे कामाचा सुरुवात केलेली. आता 10 लाख, याच्या आधी पण साहेबांनी 20 लाखची निधी दिली, आता 10 लाख दिले. पुढे पण साहेबांनी आश्वासन आम्हाला दिले, ते 100% ते उतरतील, त्याच्यावर आम्हाला ते विश्वास आहे. एवढं सांगून मी माझ्या 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. माझं असं मत आहे की संयम ठेवला आणि लढाई ही आपल्या हिशोबाने करायची असते. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. आवाज NS. आवाज Abhishek. आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून खुलला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ यासाठी एकामुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. लाईफ इंडिया TV न्यूज